तुम्हाला कम्प्युटरची माहिती सांगणार आहे। याला मॉनिटर म्हणतात, याला माऊस म्हणतात आणि याला सीपीयू म्हणतात। एवढेच नाही, कम्प्युटरमध्ये अजून 6 ऑपरेटर्स पण आहे। तर त्याच्यात पहिले येतं टायटल बार। जर तुम्ही मॉनिटरच्या स्क्रीनवरती इथे बघशाल तर तुम्हाला इथे टायटल बार दिसेल। टायटल बार म्हणजे मी काहीतरी स्टोरी लिहिते आणि त्याचं नाव आहे माय सेल्फ, तर याला टायटल बार म्हणतात। त्याच्यानंतर येतं कर्सर। जर आपण काही डॉक्युमेंट बनवत असलो तर आपल्याला त्यावरला एडिट करायचं असेल तर आपण त्याला एडिट कर्सरच्या मदतीने करू शकतो। तर हे असतं कर्सर। त्याच्यानंतर आहे डॉक्युमेंट एरिया। सगळ्यांना माहिती कम्प्युटरची स्क्रीन एवढी असते, पण कम्प्युटरमध्ये 6 ऑपरेटर असतात, म्हणून आपल्याला कम्प्युटरमध्ये फक्त एवढीशी जागा भेटते। त्या जागेला म्हणतात डॉक्युमेंट एरिया। त्याच्यानंतर आहे फाईल टॅब। जर तुम्ही इथे कोण्यात बघशाल तर तुम्हाला इथे फाईल टॅब दिसेल। फाईल टॅबचं हे काम असतं, मी जर इथे काहीतरी वर्ड लिहिला असेल तर मला ते फाईल टॅबने मी त्याला सेव्ह प्रिंट करू शकते। तर या जागेला म्हणतात फाईल टॅब। त्याच्यानंतर आहे स्टेटस बार। जर तुम्ही इथे कोपऱ्यात बघशाल तर तुम्हाला इथे स्टेटस बार दिसेल। स्टेटस बारचं हे काम असतं की आपण स्टेटस बारनी जे पण आपण लिहिलंय ते आपण किती लाईन्स लिहिलंय, किती वर्ड्स लिहिलंय, तर आपल्याला इथे ते स्टेटस बार मध्ये दिसेल। जसं की मी एक वर्ड लिहिलंय, जसं की एम, तर इथे ते 1 दाखवेल, तर याला म्हणतात स्टेटस बार। त्याच्यानंतर आहे रिबन। जर तुम्ही इकडे बघशाल तर तुम्हाला रिबन दिसेल। रिबनचं हे काम असतं, आपण त्या वर्डला एडिट पण करू शकतो, त्याला डेकोरेट करू शकतो, त्याला सॉन्ग मध्ये चेंज करू शकतो। तर हे काम असतं रिबनचं। हे कम्प्युटर मधले 6 ऑपरेटर्स आहेत। थँक्यू।